गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. मस्त पावसाळा असा सुरू झाला आहे. चहा, भजी, सुंदर अशी हवा, खूप छान फिलिंग येत आहे आपल्याला. पण ना एक डोकेदुखी आहे आपल्या सगळ्यांच्या मागे. बाहेर जाताना पायताण काय घालायचं ते. तर चपला काय घालायच्या बाहेर जाताना. आपण फॅब्रिकच्या चपला घातल्या तर त्या खूप लवकर ओल्या होतात, लवकर वाळत नाही आणि त्याला वास येतो. प्लास्टिकच्या चपला घातल्या तर लुक एकदम खराब दिसतो. आणि स्टायलिश दिसण्यासाठी प्लास्टिकचा चपला नाहीच नक्कीच चांगला दिसणार. लेदरच्या चपला सुद्धा खराब दिसतात, वास येतो. आणि मुख्यतः म्हणजे पावसाळ्यात सगळ्यात मोठी भीती काय असते तर ती म्हणजे पाय घसरण्याची. पाय घसरून जर पावसाळ्यात आपण पडलो ना, बऱ्याच जणांना याचा अनुभव असेल. काही खरं नाही मग. तर ह्या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पावसाळ्यातील फुटवेअर गाईड, की ज्यांनी तुमचा लुक तर स्टायलिश दिसेल, हटके दिसेल आणि तुमचा पाय पण सुरक्षित राहील. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्या टिप्स जर जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या चपला घालू नयेत हे आधी आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लेदरच्या आणि फॅब्रिकच्या चपला. लेदर हे खूप लवकर पाण्यामध्ये खराब होतं आणि त्याला लवकर बुरशी येते, त्यामुळे ह्या चपला अवॉइड करायच्या. कॅनव्हासचे शूज किंवा फॅब्रिक असलेले मटेरियल असलेल्या चपला या पूर्णपणे टाळायच्या, कारण त्याच्यामध्ये पाणी खूप जास्त प्रमाणात शोषलं जातं आणि त्यामुळे पायाला असा दुर्गंध येऊ शकतो. आणि फ्लॅट, अगदी तुळतुळीत, गुळगुळीत अशा फ्लॅट चपला ज्या असतात ना, त्या सुद्धा वेअर करायच्या नाहीत, कारण पावसाळ्यामध्ये अशा चपलांमुळे पाय घसरून पडण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. तर पावसाळ्यामध्ये पादत्राणे कशी निवडावीत तर त्याच्यामध्ये बघायचं EVA फोम, रबर आणि PVC म्हणजे जेली बेस्ड मटेरियल असलेले पादत्राणे पावसाळ्यामध्ये नक्की चूज करायचे, कारण ते असतात वॉटरप्रूफ. चला तर मग आपण बघूया त्यातले ऍक्च्युअल ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1, ट्रेंडिंग आणि एकदम स्टायलिश असे वाटणारे क्लॉग्स. क्लॉग्स मध्ये सध्या बाजारामध्ये इतके सुंदर सुंदर डिझाईन्स आलेले आहेत ना. मेन म्हणजे वॉटरप्रूफ, चिखल अंगावर असा उलटा त्याने उडत नाही, 5 मिनिटांमध्ये सुकतात, दिसायला हटके आणि स्टायलिश. हे क्लॉग्स पायाला पूर्ण कव्हर करतात आणि तुम्ही ते कुर्ती किंवा तुमच्या जीन्स वरती एकदम कम्फर्टेबली छान असे स्टायलिश क्लॉग्स वेअर करू शकता. ऑप्शन नंबर 2, स्टायलिश असे जेली सँडल्स किंवा जेली फ्लॅट्स. जर तुम्हाला साडीवर किंवा फॉर्मल कपड्यांवरती काहीतरी वेगळं हटके असं जर ट्राय करायचं असेल तर ट्रान्सपरंट किंवा रंगांमध्ये सुद्धा असे हे जेली सँडल्स किंवा जेली फ्लॅट्स अवेलेबल असतात. हे एकदम मस्त असं काम करतात, वॉटरप्रूफिंग एकदम छान असतं आणि वजनाने एकदम हलके असतात, कारण ते आहेत जेली सँडल्स किंवा जेली फुटवेअर. तर यामध्ये इन्व्हेस्ट आपण करू शकतो. ऑप्शन नंबर 3, अँटी स्लिप रबर स्लाइड्स. घराबाहेरच्या छोट्या मोठ्या कामांसाठी, कुठे भाजी आणायला जाताना, दळण आणायला जाताना अँटी स्लिप रबर स्लाइड्स बेस्ट ऑप्शन आहेत. फक्त घेताना काय काळजी घ्याल, घेताना फुटवेअर हे अगदी व्यवस्थित चेक करायचं. त्याचा जो सोल असतो त्याचा ग्रीप चेक करायचा, तो एकदम व्यवस्थित आहे ना हे घालून सगळे प्रयोग करून मगच नंतर चूज करायचं. ऑप्शन नंबर 4, प्लॅटफॉर्म किंवा वेजेस सँडल्स. ज्यांना थोडीफार हाईट हवी आहे आणि किंवा साडी किंवा आपले कपडे असे चिखलात खराब होऊ नयेत हा ज्यांचा कन्सर्न आहे, किंवा ज्यांना हायटेड आवडतात गोष्टी घालायला, तर प्लॅटफॉर्म वेजेस, जे रबरचे प्लॅटफॉर्म वेजेस असतात ते आपण चूज करायचे. याचा लुक एकदम स्टायलिश दिसतो, खूप छान वाटतं आणि पावसाळ्यातलं मेन वॉटरप्रूफिंगचं काम खूप छान आणि बेस्ट करतं. ते सुद्धा बरेचदा वजनाने असे हलके, मीडियम टू हलके असेच असतात आणि हे वेजेसनी आपला लुकच एकदम एनहान्स होतो. ते तुम्ही ट्राय करू शकता. ऑप्शन नंबर 5,
वॉटरप्रूफ बेले फ्लॅट्स. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि ऑफिसला जाताना काहीतरी फॉर्मल, एलिगंट आणि स्टायलिश असा लुक हवा असेल तर रबरचे, प्लास्टिकचे हे वॉटरप्रूफ बेले फ्लॅट्स, ज्यालाच आपण ज्युती किंवा पम्प्स असं पण म्हणतो, हे नक्की ट्राय करा. हे लुक देतात, खूप मस्त आणि कम्फर्टेबल असतात आणि हे लांबून लेदर सारखेच वाटतात. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जाता जाता 2 महत्वाच्या टिप्स. टिप नंबर 1 ते म्हणजे आपण जेव्हा बाहेरून येतो, आल्यानंतर आपले जे काही फुटवेअर आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून आणि मग ते कोरडे करून मग ठेवून द्यायचे. म्हणजे काय होतं ना, त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होत नाही. आणि टिप नंबर 2 ते म्हणजे पावसाळ्यामध्ये फुटवेअर चूज करताना हे गडद रंगाचे म्हणजे काळा, बेज असे गडद रंगाचे चूज करायचे. म्हणजे चुकून माकून चिखल जरी लागला त्याला तर ते असं घाण आणि वियर्ड असं दिसणार नाही. तुम्हाला मीटिंगमध्ये म्हणा किंवा कुणाकडे जात असाल तर ते घाण म्हणजे दिसून येणार नाही ते लगेच. तर ह्या आहेत टिप्स. हा असा होता आजचा सगळा व्हिडिओ की पावसाळ्यात काय काय फुटवेअरचे ऑप्शन्स पाहिलेत ना मंडळी, किती फुटवेअरचे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर हे सगळे तुम्ही नक्की एक्सप्लोर करा आणि तुमच्यासाठी पण मस्तपैकी छान असा कुठला तरी ऑप्शन चूज करा. आणि ह्या सगळ्या लिंक्स अमेझॉन, मिंत्रा सगळीकडे अवेलेबल आहेत हे सगळे ऑप्शन्स. तर तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला यातला ऑप्शन्स कुठला कम्फर्टेबल आणि कुठला छान वाटेल, आवडेल हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओमधले कंटेंट खूप जास्त प्रमाणात उपयोगी वाटत असतील तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बी हॅपी, कीप स्माइलिंग अँड स्टे ट्यून विथ मी. बाय.